एक चौकार देखील आपल्याला बघायला मिळाला आहे मॅचमध्ये. दर्जेदार मॅच होत आहेत आणि मॅच बघायला देखील मजा येते. बॉक्स क्रिकेट ते बघायला खूप मजा येते या विभागामध्ये. येस, ज्याप्रमाणे चर्चा केली जाते IPL ची त्याचप्रमाणे चर्चा होते या नालासोपारा परिसरातील वेस्ट परिसरातील जे क्रिकेट आहे तेच क्रिकेट सातत्याने आपण ज्या स्पर्धा कव्हर करतो त्यांची चर्चा नेहमीच केली जाते. ज्याप्रमाणे अंडरग्राऊंड क्रिकेटचं विश्वकप आपण पाहतो की वाय कट्टा प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की एकदा तरी आपण वसई जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं आपण प्रतिनिधित्व करावं. त्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू मेहनत करत असतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पुन्हा एकदा मॅच ऑन होते. दोन संघ पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका सजवला होता. स्ट्रेट डाऊन द विकेटचा फटका इथे थोडीशी धोका निर्माण झाली होती परंतु शेवटच्या क्षणाला प्लॅन चेंज केला आणि थांबवून ठेवलं होतं राज. नक्कीच धोक्याची पातळी निर्माण झाली होती राजच्या डोक्यावरती. पहिलाच बॉल एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती वेगाने इथे कंप्लीट झाले. संघाची टोटल देखील एक या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. कुणाल आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळाडू आहेत शिवम आणि राज. या दोन खेळाडूंमधील पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न डेफिनेटली इथे केला जाईल कारण पहिलाच बॉल तिथे धोक्याची धाव वेगाने कंप्लीट झाले. एक चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना संघाची टोटल एक या आकड्यावरती. नक्कीच पाहायला गेलं तर आज आपल्या वसई तालुक्यासाठी संपूर्ण आनंदाची बातमी आपण पाहतोय की आपल्याच वसई तालुक्यातील अरणा गावातील संघ ग्रामीण बिग बॅश मध्ये सेमीफायनलच्या फेरीमध्ये दाखल झालाय. तर तीच सेमीफायनल आपण पाहू शकतोय 70 या स्पोर्ट्स चॅनलवरती. म्हणजेच संपूर्ण वसई तालुक्याचं प्रतिनिधित्व ते 11 खेळाडू करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता परंतु चेंडू सरळ निघून गेले. विकेट किपरला बीट केलंय. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा खात्यात जोडल्या जातात. टीम वाईट +4 अशा 5 धावा खात्यात जोडल्या गेल्या. टीम पाहायला गेलं तर सोपारा फिनिशिंग या संघाच्या. हा रिप्ले पहा. आउट साइड ऑफ स्टंप टाकला आणि त्याच्यानंतर बॉल वेगाने निघून गेलाय. विकेट किपरला बीट होत असताना लॉंग स्टॉप रिजनला बॉल वेगाने निघून जात असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे हा 4 धावेचा टोला आणि संघाची धावसंख्या देखील फलकावरती 10 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि संघाची टोटल आता 10 आकड्यावरती बघू शकतात. चांगला खेळ दाखवला जातोय. सध्याच्या घडीला कुणाल या गोलंदाजावरती आक्रमण. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा गॅप मधून काढायचा प्रयत्न होता परंतु तिथे खेळाडू आलेत. बॉलला स्टॉप केलंय त्याच्यानंतर बॉल रिटर्न केलाय. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट. ॲक्शन रिप्ले बघू शकतात. बॉल ड्राईव्ह केलाय त्याच्यानंतर बॉल जात असताना एंड मुवमेंटला बॉलला स्टॉप केलाय आणि हे गरजेचं असतं कारण बॉक्स सर्कल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप महत्वाचा असतोय. नक्कीच बॉक्सच्या क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे कारण फक्त गोलंदाज प्रयत्न करत नाही तर क्षेत्ररक्षणासोबत त्याची साथ द्यावी लागते. ज्याप्रमाणे फलंदाज करतात मेहनत त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये. जर योगदान दिलं तरच संघ आपला यश रिप्लाय घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू कोणाचं आहे प्रिन्स? अंपांच. तर विनंती करतो सोपारा फर्निशिंग 12th मॅन पाठवून द्यायचं आहे. सोपारा फर्निशिंग लास्ट कॉल असेल. 12th मॅन कंपल्सरी. बॅटिंग आहे तोपर्यंत एक खेळाडू पाठवून द्या. चला सोपारा फर्निशिंग संघाचा एक खेळाडू इकडे पाठवायचा विनंती असेल कारण आम्हाला नावं माहीत नाहीत. आम्ही आमच्या चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक खेळाडू इकडे पाठवायचा विनंती असेल. 11 धावा फलकावरती जोडल्या. 3 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झाला. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल शाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे परंतु बॅटिंग देखील चांगली झाली आणि त्याचमुळे मज्जा येते या मॅचमध्ये. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉल ड्राईव्ह करायचा होता. बॅक टू द बॉलर. बॉलला स्टॉप केलाय आणि एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. नक्कीच प्रयत्न चालू आहे तर राज आणि पाहायला गेलं तर शिवमचे परंतु त्यांना तेवढंसं यश मिळत नाहीये. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर राजने फटकेबाजी चांगली केली होती परंतु आता हे क्वार्टर फायनलचे सामने आहेत. ज्याप्रमाणे त्यांची तयारी केलेली आहे
त्याचप्रमाणे त्यांची बॅटिंग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, प्रयत्न चालू आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 12 धावा फलकावरती त्या जोडल्या गेल्या त्या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 12 रन लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड, 12 वरती 0. तसेच हॅलो 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 चिक हॅलो 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 सन्मानित हॅलो 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 हेलो हेलो आउटपुट आ रहा है इधर. हेलो 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 हेलो
चेक. हॅलो. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. इथे पहिलाच बॉल टाकत असताना काही जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाले आणि संघाची टोटल आता 18 आकड्यावरती जोडली आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. 18 धावा जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ आहेत आणि सैफ आणि राज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. ओ इथे चांगला बॉल होता, छडमध्ये होता. ओव्हर पिच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवून दिले सिंगल धावेसाठी आणि एक सिंगल धाव फलकावरती. संघाची टोटल 18 वरती पोहोचली होती. एक सिंगल धाव त्यामध्ये ऍड होतीये. टोटल आता 19. तसेच विनंती करतो की आपल्या मैदानावरती उपस्थित मान्यवर संतोषजी पितळे सर आणि मयूरजी श्रीरामकर या दोघांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल आता 20 आकड्यावरती आपण बघू शकता. त्या मॅच मध्ये चांगला खेळ तो इथे दाखवला जातो आणि त्याचमुळे मजा येते. फायनल डे आहे, संडे का फंडे तो बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुन्हा एकदा गॅप मधून बॉल काढायचा होता. स्टॉप केलाय जरूर आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट. सिंगल धावेच्या मदतीने 2-0 नंतर एक सिंगल. 21-21. 4 चेंडू 21 वरती 2. बाउंड्री लाईन वरती आपण पाहताय की विकीच्या माध्यमातून जी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, नक्कीच प्रयत्न चांगले केले. जवळजवळ चेंडू निघून चालला होता परंतु स्वतःला झोकून दिलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला आतमध्ये ठेवला आणि स्वतःच्या संघासाठी 3 धावा मात्र रोखण्यामध्ये यश मिळते. पुन्हा एकदा सौरभचा चेंडू यावेळेस लॉफ्टेड फटका सरळ मानवानं दिली जाते. समालोचन कक्षाला गडी बाद होतोय. राज बॅक टू दी पवेलियन पाहायला मिळतोय. नक्कीच थोडासा बॅकफुटवरती ढकलला गेला होता परंतु शेवटच्या क्षणावरती त्याने बॅटचं जास्त चेहरा ओपन केला आणि गडी बाद होतोय. क्रमांक 3 राज बॅक टू दी पवेलियन पाहायला मिळतोय. नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहू शकताय समालोचन कक्ष आपला. ज्याप्रमाणे माझे साथी समालोचक अजितजी पवार यांचा काल वाढदिवस होता, त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय मी. नक्कीच त्यांचं सुद्धा कौतुक करलं की वाडा तालुक्यातून बिलॉंग करतात. केल्टन गावचा सुपुत्र आज नालासोपारा नगरीमध्ये आपल्या या स्पर्धेसाठी कॉमेंट्री करण्यासाठी दाखल झाले. तर पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्टेड फटका स्ट्रेट डाऊन द विकेटचा फटका होता परंतु शेवटच्या क्षणाला कॅच हातात निसटली. पकडो कॅच और जितो मॅच. परंतु ही कॅच निसटले. नक्कीच जीवदान मिळालं या ठिकाणी फलंदाजाला परंतु त्याच जीवदानाचं किती प्रमाणे तो फायदा उचलतोय हे पाहणं गरजेचं आहे. धन्यवाद करणजी. चांगली मॅच इथे रंगत असताना बघू शकतात. कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये अपयश आलंय. आणि इकडे जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपण बघू शकतात आणि रंगतदार स्थितीमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्टचा हा मुकाबला आहे. याच परिसरातील हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात. एकमेकांचे डावपेच या लोकांना माहिती असतात. त्याचप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी चालू असते परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच प्रकारचं केलं जाते. 100% दिलं जाते स्वतःच्या संघासाठी. यावेळेस जागा बनवली, सरळ चेंडूला पाठवून दिले फाईन लेगला. चांगला फटका सजवलाय. येतात 4 धावा. यावेळेस फलंदाज अनुरागच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक तो बघायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पहा. पुढे गेले त्यानंतर पॅडल स्वीपचा फटका. बॉलला फेकून दिले सरळ फाईन लेगच्या क्षेत्रामधून. दॅट्स अ फाईन स्ट्रोक आणि हा चौकार इथे बघायला मिळतोय. 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि काय फटका अनुरागने खेळलाय. पहिल्याच बॉलवरती हे आक्रमण केलंय. पाहायला गेलं तर तिसरी षटक मार्गस्थ आहे परंतु धावसंख्या 26. 3 गडी बाद झालेत परंतु मनसुबा मात्र कायम आहे अनुरागचा. आपल्या संघाला 40 पार करून द्यायचा मनसुबा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूची जागा बनवली आणि चेंडूला पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस चेंडू. पंचांचे हात हवेमध्ये. नोचा इशारा आलाय. जास्त पॉवर जनरेट केली गोलंदाजाने. अंगावरती चेंडू आदळला. जर एखादा स्वीप आला असता तर नक्कीच थोडासा धोका निर्माण झाला असता परंतु जीवदान आहे. यावेळेस पुन्हा एकदा अनुरागला नो आलाय. बोनस दाखल झाल्या खात्यात. धावसंख्या 27. 3 गडी बाद या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा तीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस गोलंदाज कमाल करतोय. चेंडूला वळण देतोय. चेंडू सरळ विसरतोय. यष्टीरक्षक कुणालच्या हातामध्ये.
चांगला बॉल टाकलाय. मागील बॉल थोडासा खराब होता. नॅचरल गतीपेक्षा अधिक गती ते देण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे फुल आलाय. आता इकडे डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 27 वरती 3 बघू शकतात. धावसंख्या 27 आहे. म्हणजेच यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु पंचांचे हात समांतर आहेत. वाईटचा इशारा येतोय पंच विशाल यांचा. नक्कीच पंचांची नजर आणि त्यांच्या या कामगिरीवरती सुद्धा लक्ष ठेवून संपूर्ण क्रीडा रक्षक आहेत मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रेम. यावेळेस यश मिळतंय प्रेमला. दांडी गुल केली जाते अनुरागची. थोडेसे बॅकफुटला गेले होते प्रेम, परंतु कमबॅक केलंय. चांगला खेळ. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे आपल्याला बघायला मिळतंय. आणि हे गोलंदाज ते या बॅटरला सांगतोय. आणि पहा रिप्ले मध्ये ज्या पद्धतीचा बॉल होता ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय आणि त्याचमुळे दांडीगुल विकेट आली आहे. खेळाडू बाद. टीम आरात 11 कृपया रिपोर्टिंग करायचं आहे मंचावरती. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रेम 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ तो देखील करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल गॅप मधून टाकलाय. ऑन साईडला स्विंग केलाय आणि पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. चांगला फटका तो एक्झिक्यूट केला होता आणि त्याचमुळे धाबा देखील फलकावरती 32. यावेळेस आउट साइड एक्स्टम टाकलाय आणि त्याचमुळे पंचांनी सिग्नल पोहोचवलाय. इट्स अ वाईट बॉल येतोय. सुपर पद्धतीची कामगिरी. 33 धाबा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा आता इकडे आउट साइड ऑफ स्टंप टाकलाय. फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल आणि त्याचमुळे दंडित केलंय. इट इज वाईट. येस अजितजी, आता मंचावरती आपण पाहतोय की लॉट सोडवले जातील सेमीफायनलचे. 3 संघ आपल्यामध्ये आहेत. ड्रीम बॉयज, साई श्रद्धा आणि आरात 11. या 3 संघांच्या दरम्यान आपण लॉट सोडवतोय. नक्कीच मान्यवरांच्या शुभ असते हा लॉट उडवला जाईल. 4 संघ असतील. या 2 संघांदरम्यान जो मॅच चालू आहे त्यामधून जो विनर संघ होईल तो एक असेल. आणि 3 संघ आरात 11, ड्रीम बॉयज आणि साई श्रद्धा या 4 संघांच्या दरम्यान सेमीफायनलचे लॉट सोडवले जातील. नक्कीच क्वार्टर फायनल संपलेत आणि आता सेमीफायनलचे राऊंड आपण पाहू थोड्याच वेळामध्ये. पुन्हा एकदा आपण बघतोय लॉट सोडवला जातोय. मी विनंती करतो या स्पर्धेच्या ज्यांनी नक्कीच खूप लाख मुलाचं योगदान दिलं त्याच ताईंच्या शुभ असते, म्हणजेच गायत्री ताईंच्या शुभ असते आपण लॉट्स उडवला जातोय. 2 चिठ्ठी उचलायचे ताई. पहिल्या 2 फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. एक असेल विनर टीम आणि साई श्रद्धा. म्हणजे विनर टीम आणि साई श्रद्धा या 2 संघाच्या दरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल आरात 11 आणि ड्रीम बॉयज या 2 संघाच्या दरम्यान दुसरा सेमीफायनलचा राऊंड खेळवला जाईल. नक्कीच दोन्ही संघांना एक सूचना असेल की जशी क्वार्टर फायनल संपेल लगेच कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी मंचावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच करणजी. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि तिथे टार्गेट सेट केला अर्थातच 40 आणि 40 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील आपल्याला बघायचंय. जबरदस्त खेळ तो बघू शकतात आणि सुपर मॅच ती आपल्याला बघायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकता ती स्पर्धा युट्यूबच्या वाहिनीवरती दाखवली जाते आहे. दर्जेदार प्रक्षेपण युट्यूबच्या वाहिनीवरती ते देखील केलं जाते आहे आणि काय मजा येते. आजच्या दिवसामध्ये ज्याही मॅचेस होत आहेत ना त्या मॅचमध्ये खूप मजा येते आहे आणि ही खासियत आहे सम्राट चषक 2026ची. सुपर मॅच प्रत्येक मॅचमध्ये रोमांचक आहे. प्रत्येक मॅचमध्ये मजा येते आणि पाहू शकतात की ही मजा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सध्याच्या घडीला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ते केलं जातं आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम इथे पूर्णपणे चांगल्या पद्धतीची कामगिरी करते आणि कॅमेरामॅन देखील अगदी पाहू शकतात ते तरबेज आहेत.
आणि आमचे टी व्ही स्कोरर त्यांच्यासमोर त्यांचे साथी मित्र आणि स्क्वरले कॅमेरामॅन फ्रंट फूट कॅमेरामॅन खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात आणि दर्जेदार खेळ तो आजच्या दिवसामध्ये कैद करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. तो थँक्यू सो मच कॅमेरामॅन. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपण देखील वळतोय. ऋषी बदारे आणि अतुल यादव आपल्याला बघायला मिळत आहेत कॅमेरामॅन आणि ज्यांच्या माध्यमातून आवश्यकता ती क्षणचित्र टिपली जात आहेत. आमचे टी व्ही स्कोरर अर्थातच कुलदीप उपाध्याय आणि टी व्ही ऑपरेटर हिमांशू सिंग आपल्याला बघायला मिळतात आणि ही संपूर्ण एंटायर टीम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेला 4-4 लावण्याचं काम देखील करते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. तर एक बक्षीस दाखल झाले आपल्याकडे. वीरांश राकेश हरियाण यांच्या मार्फत लगातार 4 चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तर फलंदाजासाठी नक्कीच एक पर्वणी दाखल झाली आपल्यामध्ये. बक्षीस सुद्धा आपल्याकडे कॅश प्राइजमध्ये पोहोचले गेलेलं आहे. नक्कीच धन्यवाद वीरांश राकेश हरियाण यांच्या करावं लागेल, कारण लगातारच्या 4 चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागले. नक्कीच आता बक्षिसांची खैरात सुद्धा मांडली जाईल. नक्कीच ज्यावेळी बक्षीस लागतं त्यावेळी खेळात देखील मजा येते खेळाडूंना आणि पाहू शकतात की आपलं देखील आभार व्यक्त करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. इथे सवयात मॅचच्या दिशेनं तिथे टार्गेट सेट आहे 40 धाब्यांचा आणि 40 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील या मॅच मध्ये. तसेच एक आपण मंचावरती सन्मानकडे वळतोय. संतोषजी पितळे आणि मयूरजी श्रीरामकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. अगस्ती सावंत यांच्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. कॅमेरामॅन प्लीज फोकस करायचा आहे. संतोषजी पितळे आणि मयूरजी श्रीरामकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. श्रीरामवर दोन्ही आलेल्या मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आणि वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला हजेरी दाखवली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं संपूर्ण सम्राट चषकाच्या टीम तर्फे हार्दिक आभार. असंच सहकार्य मोलाचं पुन्हा एकदा तुमचं असू द्या. परत जवळतंय मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल त्याच्यावरती एक सिंगल धाव घेतली आणि त्याचमुळे संघाची टोटल आता फलकावरती 1 या आकड्यावरती जोडली. 40 धाब्यांचं लक्ष आहे समोर आणि ते लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे देखील आपल्याला बघायचं आहे. पहिला बॉल सेफ आणि कंप्लीट केला आहे. दुसऱ्या बाजूने सौरभ जो स्ट्रायकिंग एंडकडे आहे सज्ज आणि काय खेळ करतोय. यामुळे चकमा देण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूने लगोपमध्ये खेळाडू चालला होता. हा बॉल आणि खेळाडू देखील पुढे सरसावतात. बॉलला स्टॉप करतात आणि एक सिंगल धाव त्याच्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. 2 चेंडू टाकले कंप्लीट 2 धाबा. अजून एक बक्षीस दाखल झालंय प्रकाश हतनकर साहेबांच्या की लगातार 3 चौकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच बक्षीस ज्याप्रमाणे वाढतात नक्कीच खेळाडूंचा सुद्धा आत्मविश्वास त्याचप्रमाणे वाढत असतो. ज्यावेळेस कव्हरचा फटका साधवलाय पीस फिल्डिंग होते तिथे बाउंड्री लाईनवरती चौकार मिळतोय. यावेळेस फलंदाजाला नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला फटका साधवला होता परंतु बॅकअप मिळाला नाही तिकडे बाउंड्री लाईनवरती. नक्कीच हा रिप्ले बघू शकतात काय घटी झाले तिकडे. आय थिंक बॉल मारला त्याच्यानंतर लॉंग ऑफला बॉल चालला होता आणि तिथे कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि त्याचमुळे हा धमाकेदार चौकार. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कॉलिंग या शब्दाला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये आणि ताशामध्ये गडबड 4 धाबा चौकार. संघाची टोटल 6. नक्कीच वीरांचे आजोबा संतोष हरियाण यांच्या मार्फत हे बक्षीस लागलंय. लगातारच्या 4 चौकारांसाठी कोणत्याही फलंदाजाने जर 4 चौकार मारले तर तब्बल 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर संतोषजी हतनकर यांच्या मार्फत सुद्धा एक लागलंय बक्षीस हॅट्रिक साठी 500 रुपये. यावेळेस काय करते धोक्याची पातळी परंतु चांगलं तिकडे झेप घेतली होती जवळजवळ ऋतिकने स्वतःला सेव्ह करण्यासाठी जीवाच्या आकांताने तो प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच क्वार्टर फायनल आहे इथून त्याला सेमीफायनल खेळायचे त्याच हिशोबाने तो मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. नक्कीच डान्सिंग डाऊन ट्रॅकने आले होते खूपच पुढे गेले होते आणि हे गरजेचं होतं कारण डायू जर लावली नसती तर इथे विकेट कदाचित गेली असती आणि त्यासाठी प्रयत्न देखील केलेत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला करण आणि धावसंख्या देखील फलकावरती पाहू शकता 6. तिचं पहिलं षटक मार्गस्थ धावसंख्या 6 या आकड्यावरती. धावांचा श्री गणेश केलाय परंतु ज्याप्रमाणे समाप्ती करतील नक्कीच नेक्स्ट प्लॅनिंग त्यांच्या सेकंड इनिंग नंतर होईल. तयार आहेत गोलंदाज तयार आहेत. अंतिम बॉल असेल 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात.
अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल हे आपल्याला बघायचं आहे. टॅप केलाय हलक्या हाताने, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये, बॉलला स्टॉप केला, एक सिंगल धाव फलकावरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 8 रन, लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे आकडा आहे 8 नंबरचा, आठवण झाली रवींद्र जडेजाची. ज्याप्रमाणे रवींद्र जडेजा भारतीय संघासाठी ऑलराऊंडर प्रदर्शन करतो त्याच प्रकारचं प्रदर्शन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच ज्याप्रमाणे जी फलंदाजी चालू होती ऋतिकची, शेवटच्या क्षणामध्ये त्याने डिसाईड केलं की मला झेप घ्यावी लागेल. नक्कीच थोडीशी दुखापत झाली तिकडे प्रणयला, ऋतिकला. भागीदारी साजेदारी करावी लागेल आणि त्याच इंटेन्शन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल या मॅचमध्ये. 8 डावा सोडल्या दरम्यान जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला मिळतो आणि त्याचमुळे सुपर्ब खेळ इथे केला जातोय. आता इकडे धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल, कारण ज्या पद्धतीची धावसंख्या 8 आहे, इथे 40+ धावसंख्या करंजी फलकावरती जोडावी लागेल. परंतु गोलंदाजीवरती ट्रॅकवरती कोण दाखल झालाय? राज, ज्याच्या नावातच राज आहे. त्याने कालपासून या खेळपट्टीवरती राज केले, परंतु क्वार्टर फायनलचा सामना आहे. जर इथे राज करायचं असेल तर राजला जगापेक्षा वेगळं करून दाखवावं लागेल. इतरांपेक्षा जे वेगळे करतात नक्कीच त्यांची चर्चा संपूर्ण भारतभर होते. जगापेक्षा निराळं दिसायचं असेल तर नक्कीच तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायला लागेल, तरच तुमची संपूर्ण जग दखल घेतं. यावेळेस पंचाचे बाद हातावेमध्ये सौरभ शेवटच्या क्षणाला जागा बनवली होती, रिव्हर्स चाटेप होता, परंतु जसा चेंडू पाहिला त्याने वाईडला चाललाय, सरळ चेंडू सोडून दिला. नक्कीच बॉडी स्विच केली होती, परंतु त्यानंतर त्याने पाहिलं की आउटसाइड लेग स्टंप आहे, चेंडू सोडून दिला आणि बाकीची कामगिरी पंचांनी केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून वाईटचा सिग्नल तो लगेचच पोचवला गेला आणि वाईट बॉल येतोय. नक्कीच राज टू सौरभ, बेस्ट वर्सेस बेस्ट. ज्या दोन खेळाडूंनी काही हंगाम गाजवले ते यावेळेस रिव्हर्सचा टेम, बॅटची लिडिंग एज, यश मिळतं यावेळेस राजला. सौरभ बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. जास्त व्हॅल्युएशन मिळालं, परंतु पॉवर जास्त जनरेट करता आली नाहीये, टायमिंग चुकलं आणि गडी बाद झालाय सौरभ नावाचा आणि यश मिळतंय यावेळेस राजला. पुल लेन यॉर्कर होता आणि गोलंदाजाने आधीच ओळखलं होतं की आधीच्या बॉलवरती जो प्रयत्न केला इथे देखील बॅटर स्विच इट खेळणार आहेत आणि त्याचमुळे पुल लेन यॉर्कर टाकला, आउटसाइड ऑफ स्टंप टाकला आणि त्याचमुळे या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पहिला झटका बसतोय 9 आकड्यावरती, 9वरती 1. पहिल्या चेंडूवरती राजला यश मिळतंय. थोडासा दिशा भरकटली होती पहिल्या चेंडूवरती, परंतु नंतरला कमबॅक केलाय, गडी बाद केलाय पहिलाच सौरभ. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये विकीला आता जबाबदारी उचलावी लागेल उर्वरित चेंडूंचा सामना करून आपल्या संघाला समाधानकारक स्थितीमध्ये पोहोचवण्याची. प्रयत्न इथे करावे लागतील. गोलंदाजीच्या पटलावरती राज सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवतोय, डॉमिनेट करतोय, स्वतःला खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तो देखील करतोय आणि पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने देखील मिळवून दिली आहे. आधी ज्याही मॅचेस गेल्यात त्याचा अभ्यास आहे आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवरती त्यांनी आपला अभ्यास दाखवत असताना विकेट मिळवून दिली आहे, खेळाडूला बाद केलंय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विकी. नक्कीच विषय अभ्यासाचा आला, परंतु आपण आयुष्यामध्ये जोपर्यंत अभ्यास करत राहणार तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. शिकल्यावरच आपण कधीतरी कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपण वरती जाऊ शकतो. विदाऊट अभ्यास, विदाऊट एज्युकेशन काहीच नथिंग इज इम्पॉसिबल. तर तुम्हाला शिकावंच लागेल. शिकल्यावरतीच आपण घडतो आणि घडल्यावरतीच सर्व समाज आपल्याला ज्याप्रमाणे ज्या उंचीवरती पाहतो त्यामागे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षणाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आठवण होते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी आपल्या या संपूर्ण भारतभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्या संपूर्ण मायमौलीचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं सुद्धा आभार व्यक्त करू तेवढं कमीच आहे. त्यामुळे समोरच्या बाजूने फटका चाललाय, परंतु तिथे एफर्ट्स लाजबाब होते आणि बॉलला स्टॉप केलंय. जरूर आपल्या संघासाठी करंजी 3 धावा सेव्ह केल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीचे एफर्ट्स होते ना, बॉल जबरदस्त अडवला गेलाय. नक्कीच रिप्लाय आपण पाहू शकताय. थोडासा फंबल झाला होता, परंतु स्वतःला झोकून दिलं बाउंड्री लाईनवरती आणि संघासाठी पाहायला गेलं तर डबल 3 धावा थांबवण्यामध्ये यश मिळते तिकडे क्षेत्ररक्षकाला. सुपर्ब जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे काम दाखवलं जात आहे, कारण तिकडे एफर्ट्स देखील लाजबाब होते आणि त्याचमुळे आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात. ही मजा आहे क्वार्टर फायनल सामन्यांची. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक जण आपल्याला स्वतःला झोकून देतोय. पुन्हा एकदा राज, समोर विकी, यावेळेस सेट डाऊनचा पटका, परंतु चांगला बॅकअप दिला जातो. इथे धोक्याची संधी थोडीशी झाली होती ऋतिकच्या डोक्यावरती, परंतु थांबवलं तिथे.
षटक समाप्त होते मला वाटतंय. क्रमांक 2 धावसंख्या झाली ते एकूण मिळून 12. एक गडी बाद झालाय. नक्कीच क्लोज एन्काउंटर होता, परंतु तिथे वेगाने पोहोचले होते. 4 चेंडूचा खेळ आय थिंक इथे कंप्लीट झालाय. थोडीशी टेक्निकल इश्यू आला होता आणि त्याचमुळे 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. काहीसे असं वाटलं की तिकडे एक षटक कंप्लीट झालाय असं काहीतरी वाटलं असेल आणि त्याचमुळे तिकडनं हा निर्णय, परंतु 2 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप राहिला आणि त्याचमुळे अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल जास्त हाताळताना दिसते. राज आपल्या गोलंदाजीमध्ये यश मिळालं होतं, परंतु चेंडूमध्ये थोडेसे जास्त व्हेरिएशन्स करण्याच्या नादामध्ये आउटसाइड द ऑप्शन चेंडू हाताळतोय आणि पंचांचे बोट हवेमध्ये जात आहेत. व्हाईटचा इशारा आलाय, परंतु ज्या व्हाईटच्या ज्या धावा आहेत त्या जर रोखल्या तर नक्कीच नंतरच्या इनिंगमध्ये त्यांना चेसिंगसाठी त्या सोप्या पडतील. दरम्यान सॉफ्टाने खेळायचा होता, परंतु पुढे जास्त गेले त्याच्यानंतर गोलंदाजाने हुळकलं होतं आणि त्याचमुळे चेंडूची लेन थोडी पाठी ठेवली आणि बॉलला बाउन्स देत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ पाठवून दिला. डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 13 वरती 1 अभिनंदन पाहत आहेत. अंतिम बॉलवरती काय प्लॅन असेल? नक्कीच सुरुवात चांगली झाली होती, परंतु शेवट महत्वाचा. यावेळेस हलक्या हाताने ब्लान्स केलेल्या एक साईडला चेंडू फायनल निघून चालले. तिकडे अण्णा अवेलेबल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे अण्णाच्या माध्यमातून. नक्कीच टाळ्यांचा गजर केला जातो. त्यांचे चाहते बरेचसे मैदानाच्या बाहेर उपस्थित असतात मित्रमंडळी, कारण आपला एक खेळाडू म्हणजेच मित्र आपला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा सर्व मित्र त्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या बाहेर उपस्थित असतात. त्याच प्रकारे टाळ्यांचा गजर केला जातो अण्णासाठी. चला, समोरचे पॅनलच्या समोरचे खेळाडू आपण थोडेसे बाजूला जायचंय. कॉम्बॉक्सच्या समोरचे खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण थोडंसं बाजूला जायचंय, कारण आम्हाला इथनं प्रत्येक मुमेंट हे कॅप्चर करूनच बोलावं लागतं आणि त्यासाठी विनंती असेल. षटक क्रमांक इथे पहिलं कंप्लीट झालं आणि धावसंख्या 14 वरती 1. घेऊया एक सुमधुर गीत आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये परत येऊयात. तसेच आपल्यामध्ये एक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून ट्रॅव्हल एजन्सी आपल्यामध्ये पाहायला मिळते. नालासोपारा वेस्ट परिसरामध्ये बुक माय जर्नीचा बॅनर लागला. त्याच बुक माय जर्नीचे सर्वेसर्वा राजेश दास दाखल झालेत आपल्यामध्ये. कृपया त्यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच राजा सुद्धा एक उत्तम क्रिकेटर आहेत, परंतु काही जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती ठेवल्यात. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकताय बुक माय जर्नीचं बॅनर आपण बघतोय. कोणाला इव्हेंट प्लॅनिंग असेल किंवा हनीमून पॅकेज वगैरे हवे असतील तर नक्कीच राजा यांना संपर्क करा. हार्दिक स्वागत राजेश दास यांचं सुद्धा, बुक माय जर्नीचे सर्वेसर्वा ज्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी भरपूर असं मोलाचं योगदान दिलंय. स्वागत आहे त्यांचं सुद्धा. मॅचचं चित्र तिथे 14 आकडावरती जोडलं. 1 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि सैफ हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपण बघू शकतात. खूप चांगला खेळ तो इथे केला आहे आणि त्याचमुळे मजा येते मॅच बघायला. प्रत्येक मुवमेंट ती इथे कॅप्चर केली जाते. मॅच सुरू आहे. सैफ तयार. चांगला फटका आहे. समोरच्या बाजूने बॉल निघून जाईल सरळ दावंडी ग्राउंड सीमा पार. जबरदस्त तडाखा चौकारच्या. नक्कीच यावेळेस ऋतिकला खवळलं होतं कारण डॉट बॉल आले होते. त्याचप्रमाणे त्याने जो फटका सजवला होता नक्कीच खवळलेल्या समुद्राप्रमाणे तो एकदमच ऑन झालाय. सैफच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. लगातार जर 2 चौकार आले तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल. ऋतिक तयार. गोलंदाज सैफ दुसऱ्या बॉलवरती आक्रमण. पुन्हा एकदा आडवा पाटणं. डान्सिंग डाऊन ट्रॅकने स्लॉक करायचा होता बॉल, परंतु तेवढंसं कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे एक सिंगल धाव फलकावरती कंप्लीट. एकेरीच्या मदतीने संघाची टोटल आता 18, त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वाढते आणि 19 धावा जोडल्यात.
नक्कीच अजित, जे आपण इतिहास पाहिला तर बॉक्स क्रिकेटचा पहिला इतिहास होता की पहिला सर्व खेळाडू ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये नियम आहेत की पुढे येऊन खेळायचं, ते अगोदर क्रिकेट खेळलं जायचं बॉक्स क्रिकेटमध्ये. परंतु काही कालांतराने काही नियम आले, स्टेप आउटचे नियम लागू झाले, लाईनच्या आतमध्ये खेळावं लागलं. त्याच प्रकारे बऱ्याचशा खेळाडूंनी जवळजवळ 7 ते 8 वर्ष स्टेप आउट क्रिकेट खेळलं आहे. त्याच्यामुळे काही खेळाडूंचा थोडासा स्टान्स जो आहे तो बदलला गेलेला आहे. प्रत्येकाला जमत नाही स्टेप आउट करून खेळणं, कारण स्टेप आउटचा बादशाह आपण पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेटचा एकच आहे, शुभम लोखंडे. नक्कीच कारण प्रत्येक वर्षानंतर काही नवीन नियम येतात आणि पाहू शकतात की बॉक्समध्ये काही नियम आहेत ते देखील करंजी यांनी आपल्याला समजावून सांगितले. परंतु दरम्यान मॅचच्या दिशेने वळतोय तिथे एक चांगला बॉल तो आपल्याला बघायला मिळतो, परंतु पंचाचा सिग्नल इथे वाईट झाला आणि धावसंख्या 20 आकडावरती 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 20 धावा फलकावरती त्या जोडल्या तसेच गेल्या. आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहे वॉर्ड क्रमांक 14च्या नगरसेविका सरिताजी मोरे ताई यांचं शुभ आगमन झाले. ताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच अजून मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहे माजी नगरसेवक विजयजी राणे सर, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी मध्ये. वेलकम 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 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सम्राट चषक 2026 मध्ये जे ही मान्यवर इथे उपस्थित झाले गेले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊयात बादच्या दिशेने. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. संघाची टोटल 21 आकडावरती. सैफ या गोलंदाजाने 6 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. 5वा बॉल टाकून दिलाय, परंतु स्टॉप देखील केलाय. लॉंगॉनचे खेळाडू पुढे आले, बॉलला स्टॉप केलं, त्यानंतर 2 धावा फलकावरती वेगाने कंप्लीट झाल्यात आणि 2 धावा काय चपलतेने कंप्लीट झाल्यात. बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी 2 धावा पळून पूर्ण करणं खूप मोठी गोष्ट आहे, परंतु रेफर केलंय. इथे बाउंड्री लाईन चेक केली जाईल. नक्कीच चांगले प्रयत्न झाले होते बाउंड्री लाईनवरती, परंतु पंचांनी रेफर केलं थर्ड अंपायरला. यावेळेस ते बिझी केलं जात आहे यूट्यूब टीमला संपूर्णपणे. पाहायला गेलं तर पाटील नेटवर्कची टीम आतापर्यंत पाहायला गेलं चांगली कामगिरी त्यांची वसई तालुक्यामध्ये पाहायला मिळते. सातत्याने प्रत्येक ठिकाणी जिकडे मॅचेस असतात तिकडे नक्कीच चांगलं कव्हरअप केलं जातं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ही क्वालिटी आहे पाटील नेटवर्कची की प्रत्येक चेंडूची शेवटपर्यंत ती नजर असते कॅमेरामॅनची. कौतुक करावं तेवढं कमी आहे कॅमेरामॅनचं. इट्स अ 4. 4 धावा असतील. लाईनला पाय तिथे टच झाला होता आणि त्याचमुळे अंपायरचा सिग्नल आला. इथे 4 धावेचा. संघाची टोटल 26 आणि 25 धावा फलकावरती आणि 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. नक्कीच चांगले प्रयत्न केले होते बाउंड्री लाईनवरती, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय टच होता आणि बॉल हातात लागला होता. त्याच्यामुळेच पंचांनी विचार विनिमय केला, रिप्ले पाहिला, स्लोअरमध्ये पाहिलं, झूम केलं थोडंसं आणि शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की हा चौकार आहे. तर चौकाराने धावती वाढ संख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती. तर पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. डगआउटमध्ये जेवढे पण खेळाडू आहेत ते बाहेर नाही पाहिजेत. आज जायचं अन्यथा पेनल्टी दिली जाईल. लाईनच्या बाहेरही नको आहे, सर्व डगआउटच्या आतमध्ये हवेत. काही नियमांचे पालन करावे लागतील तुम्हाला सर्वांना. विनंती आहे कृपया थोडं जे मंडळी तुम्हाला नियम दिलेत
त्या नियमांच्या आधारावर क्रिकेट खेळा मित्रांनो, शिस्तीचं पालन करा. 7 चेंडू 15 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. मजा येते खूप मॅच बघायला. 7 चेंडू 15 धावा. अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल आडव्या बॅटने बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने स्टॉप केलंय आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावा. आता मॅच रोमांचक मूडमध्ये आली आहे. 6 चेंडू 14ची गरज. 26 धावा फलकावरती जोडल्यात. 6 चेंडू 14 धावा. नक्कीच मंचावरती एक आपण सन्मान केला जाईल. बुक माय जर्नीचे सर्वेसर्वा राजेशजी दास यांचा सुमेशजी नागे यांच्या शुभ हस्ते राजा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. नक्कीच राजेश दास यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी भरपूर मोलाचं योगदान दिलं. त्याच्यासाठी हे फुल न फुलाची पाकळी म्हणून या संपूर्ण साई सम्राट मित्र मंडळातर्फे एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. राजेश दास बुक माय जर्नी त्यांचा सन्मान केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष सुमेध नागे साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि ही मानाची सन्मानाची छोटंसं चषक देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी या संपूर्ण मंडळाचं. आलेल्या सर्व मान्यवरांचा त्यांनी सन्मान केलाय. पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो ठरेल सेमीफायनल 1चा क्वालिफायर. थँक्यू डीजे. नक्कीच एक बक्षीस आपण ठेवलं होतं की मॅन ऑफ द सिरीजसाठी हरिओम मोबाईल यांच्या माध्यमातून मोबाईल जो आपण ठेवला होता मॅन ऑफ द सिरीजसाठी तो आपल्यापर्यंत दाखल झाला आहे. शुभम चिकणे यांच्या हातामध्ये तो मोबाईल आहे. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे प्लीज. जो मोबाईल नक्कीच मॅडमच्या हातात आपण देतोय, गायत्री मॅडमच्या. जो मोबाईल आपण डिक्लेअर केला होता तो आपल्यापर्यंत पोहोचला. एकदा हरिओम मोबाईलसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे, कारण जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी यथोचित पाळलाय आणि मोबाईल आपल्यापर्यंत पोहोचलाय. आता येणारे 3 सामने सांगतील की या मोबाईलचा मानकरी कोण ठरेल. नक्कीच 5 चेंडू 10ची गरज. यावेळी वेळेला हाही बॉल भुईगाला डिगून गेलाय, परंतु अंपायर सिग्नल वाईट चालाय. मॅच अगदी रोमांचक मूडमध्ये. 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. जबरदस्त मॅच. नक्कीच हृदयाचे ठोके आता वाढायला लागले प्रत्येकाचे. जे जागेवर बसले होते आता नक्कीच उभे राहिले, कारण 5 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. 5 आणि 9चं इक्वेशन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅक होती. समोर ऋतिक जो सलामीपासून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो अजूनही तळ टोकून उभा आहे. प्लॅनिंग चेंज करतोय का. 5 मध्ये 9ची गरज. एक चांगला फटका मॅच आणून ठेवेल. टीम क्रिकेट प्रेमी या संघाच्या डगआउटमध्ये. यावेळेस काय घडतंय. बीट झालाय ऋतिक, परंतु विकी आणि ऋतिकचं टायमिंग चुकतंय. पंचांचे हात हवेमध्ये आहेत, परंतु ही आत्महत्या म्हणावी लागेल. कॉलिंग चुकली आहे, एकमेकांचं टायमिंग चुकलंय आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. विकी बॅक टू दी डगआउट पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा जास्त एलिव्हेशन्स मिळाले आणि वाईटचा इशारा आला होता पंचांचा. वाईट आला होता, परंतु विकीच्या मनात काय होतं हे त्यालाच माहिती. कॉलिंग थोडीशी चुकली. ऋतिकने थांबवलं होतं, परंतु विकीची नजर नव्हती त्याच्याकडे. त्याच्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन विकी तंबूच्या आसरेला. विकीची जागा भरून काढण्यासाठी कुणाल अभिषेक पांडे पुन्हा एकदा दाखल झालाय. आता 5 मध्ये 8ची गरज आहे. एक चांगला चेंडू मॅच आणून ठेवेल टीम सोपारा फर्निशिंग या संघाच्या डगआउट पर्यंत, परंतु एक चांगला फटका जर आला तर मॅच जवळजवळ 50-50च्या मोडमध्ये जाईल. डान्सिंग डाऊन ट्रॅक फटका चांगला आहे, परंतु स्टॉप देखील लाजवाब केलाय. इथे एक सिंगल धाव स्लिप झालेत आणि तिथे काय घडलंय. धाव कंप्लीट झाले का. यस डेफिनेटली
रेफर केलंय आता दोन्ही एंडनी चेक केलं जाईल. जबरदस्त कामगिरी इथे केली जाते आहे. डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कची टीम आता बिझी होत असताना आपण बघू शकतात. मॅच चांगल्या पद्धतीची बनत असताना ती आपल्याला बघायला मिळते आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अक्षय सिंग आणि अंकित उपाध्याय यांच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट येतोय कम्फर्ट आराध्य नावाचं. नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये आपण त्यांचं एक प्रोजेक्ट पाहतोय कम्फर्ट आराध्य म्हणून. नक्कीच ज्यांना कोणाला रूम्सची गरज असेल तर त्यांनी नक्कीच त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. फ्लॅट्स अवेलेबल आहेत. लवकरात लवकर बुकिंग करून घ्या. कमीच दिवस उरलेत. चार चेंडू आणि 6 धावेची गरज. जबरदस्त मॅच इथे बघू शकतात. सुपर देणार एक्स्ट्राऑर्डिनरी मॅच बनली आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळते आहे. 4 चेंडू 6 धावेची गरज. दोन्ही संघ मातबर आहे. दोन्ही संघाकडे पोटेन्शियल खूप आहे आणि त्याचमुळे मॅच रंगतदार मूडमध्ये. जिथे 6 मध्ये 14ची गरज, आता 6 मध्ये 14ची गरज असताना तिथे आता 4 चेंडू आणि 6ची गरज आणली आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज म्हणजेच जवळजवळ मॅच 50-50 मोडमध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं नक्कीच त्याच मोडमध्ये येऊन थांबली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली होती अगोदरच्या चेंडूवरती. पाहायला गेलं तर अक्षरशः ऋतिक आणि कुणाल हे टायमिंग जुळलं, ते मगाशी जुळलं नव्हतं. यावेळेस कुणाल आणि ऋतिक एकमेकांना समजून घेत आहेत. एकमेकाचे डावपेच त्यांना माहिती आहेत. पुन्हा एकदा अभिषेक पांडे. 4 मध्ये 7ची गरज. एक चांगला चेंडू पाहिजे. यावेळेस दिशा भरकटले कदाचित, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आलाय म्हणजे आता 3 मध्ये 6ची गरज आहे. रिप्ले बघू शकतात. आउटसाइड ऑफ स्टंप गेले होते. त्यानंतर भन्नाट वेगाने बॉल इथे आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा होता आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं हा डॉट बॉल. पंच थांबायचंय. शेवटची वॉर्निंग द्या टीमला. शेवटची वॉर्निंग आहे टीम सोपारा फर्निशिंग. अन्यथा पेनल्टी तुम्हालाच घ्यावी लागेल. क्रिकेट प्रेमी डगआउट मध्ये थांबायचे सर्व खेळाडू. 3 मध्ये 6ची गरज. यावेळेस फुल टॉस बनवलाय परंतु चांगला क्षेत्रक्षण तिकडे बाउंड्रीवरती. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस विकेट मला वाटते कुणालने सॅक्रिफाईस केले. ऋतिकला स्ट्राईक हवी होती. आता समीकरण बदलतंय. 2 मध्ये 5ची गरज. मॅच बनली. 2 चेंडू 5 धाब्याची गरज. आता एक चौकार इथे मारावाच लागेल आणि ताई मॅच गेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 2 चेंडू आणि तासामध्ये एक चौकार. आता या बॉलवरती करंजी एक सिंगल धाव जरी आली तरी मॅच ऑन राहू शकते. या बॉलवरती चौकार आला तर डेफिनेटली मॅच विन होणार. या गोष्टीमध्ये तिल मात्र शंका नाही. परंतु अंतिम बॉलपर्यंत मॅच जाणार या गोष्टीमध्ये देखील तिल मात्र शंका नाही आहे. 2 चेंडू 5 धाब्याची गरज. 2 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. मला एक सामना आठवतोय. परवाच्या दिवसामध्ये मी लाईव्ह बघत होतो यूट्यूबवरती 70 स्पोर्ट्सला. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना जवळजवळ क्षेत्ररक्षण करण्याच्या टीमने चुकी केल्या होत्या. जिथे 1 धाव फक्त होती तिकडे ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 6 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि टीम विजय झाली होती फलंदाजी करणारे संघ. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 चेंडू 5 धावेची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आणि बॅटिंग ट्रॅकवरती ऋतिक. समोरच्या बाजूने फटका. तिथे काय घडलंय. बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4. डीजे
नक्कीच वसायच्या नाक्यावरती बत्ती काय जळत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग लावले ऋतिकने. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना चौकार आलाय. आता शेवटचा चेंडू, 1 धावांची गरज. दोन चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना ऋतिकच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 मध्ये आता 1 ची गरज. क्षेत्ररक्षण बदलला जाईल. आतापर्यंत हिरो ठरला होता अभिषेक, परंतु आता ऋतिकने गरुड झेप घेतले. 1 मध्ये 1 ची गरज. क्षेत्ररक्षण जवळ लावलंय. शॉर्ट लेगला आपण पाहतोय अण्णा, एक मोठी भिंत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 1 धावेची गरज है. 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. चला तिकडे क्रिकेट प्रेमी संघाचे खेळाडू, आपल्याला विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसायचं आहे, अन्यथा आपण सातत्याने तुम्हाला सूचना देतोय पंचाच्या माध्यमातून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. विनंती असेल 1 चेंडू 1 धावेची गरज. टाळ्यांच्या गजराने मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. कारण जी काय वाटतंय मॅच कोण जिंकणार? अजूनही गोलंदाजाला हिरो बनण्याची संधी आहे. मागील बॉलवरती झिरो झालाय, परंतु संधी आहे. येस डेफिनेटली आपण म्हणतो की हिरो बनण्याची संधी दोघांना सुद्धा आहे. ऋतिक आतापर्यंत त्याने मॅच मध्ये आणून ठेवलंय. अभिषेकने आतापर्यंत पारड समान जर ठेवलं होतं, परंतु हा निर्णायक क्षण आहे. शेवटचा चेंडू 1 धावाची गरज. विनंती आहे क्रिकेट प्रेमी, जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत जल्लोष करायचा नाहीये. तर एक बक्षीस आले. अण्णाने जर हा चेंडू स्टॉप केला तर 500 रुपयाचे पारितोषिक अजित कडून लागलंय. तसेच हरिओम मोबाईलचे ओनर श्रीराम साहेब यांचं सुद्धा भव्य आगमन झाले. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत संपूर्ण कमिटी मेंबर्स तर्फे. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा मिळतोय व्याजच्या दिशेने. 1 चेंडू 1 धावांची गरज. सामना रंगतदार झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही संघांसाठी. चला एकदा टाळ्यांच्या गजराने मॅचला सुरुवात करतोय आपण. जबरदस्त मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट हा झालाच पाहिजे. ही खासियत आहे सम्राट चषक 2026 ची. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. एका बाजूने क्रिकेट प्रेमी तर दुसऱ्या बाजूने सोपारा फर्निशिंग. एकाच्या नावामध्ये क्रिकेटवरती प्रेम आहे तर एकाच्या नावामध्ये शहराचं नाव आणि त्याला फर्निश करणारे सर्व खेळाडू. 1 बक्षीस आलंय अन्नासाठी. जर बॉल स्टॉप केला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय गायकवाड यांच्याकडून सुद्धा लागलंय. हे वैशिष्ट्य आहे वेस्ट क्रिकेटच्या संपूर्ण या परिसरामधलं. 1 मध्ये 1 ची गरज. अभिषेक की ऋतिक, ऋतिक की अभिषेक. नक्कीच शॉर्ट फिल्डिंग पाहायला मिळते. टेस्ट क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण या बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. इंटरनॅशनल मॅच प्रमाणे हे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय यावेळेस अजितजी. नक्कीच फासफूस करणारी मॅच आपण बघू शकतात. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करून वालों की हार नहीं होती. 1 चेंडू 1 धावेची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आणि तिथे 1 सिंगल धाव बनली आहे आणि या मॅच मध्ये हिरो ती कामगिरी झाली आहे. जबरदस्त मॅच.